रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी सायंकाळी 5 वाजेपर्यंत 53.75% मतदान झालं आहे। या मतदारसंघामध्ये महायुतीतर्फे नारायण राणे विरुद्ध महाविकास आघाडीचे विनायक राऊत यांच्यात काटेकी टक्कर होत आहे। एकूण 9 जणांनी उमेदवारी अर्ज भरलेले आहेत। 9 जण निवडणूक रिंगणात आहे। त्यामध्ये नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत अशी तुल्यबळ लढत होत आहे। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये 6 विधानसभेचे मतदारसंघ समाविष्ट आहेत। त्यापैकी चिपळूण विधानसभा मतदारसंघामध्ये 52.62%, रत्नागिरी विधानसभा मतदारसंघामध्ये 49.83%, राजापूरमध्ये 47.31%, कणकवलीमध्ये 55.14%, कुडाळमध्ये 59.9%, तर सावंतवाडीमध्ये 60.3% मतदान झालेलं आहे। सायंकाळी 5 वाजेपर्यंत संपूर्ण रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघामध्ये 53.75% मतदान झालेलं आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।